ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सामील झालेल्या खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचे त्यांच्या मतदारसंघात भव्य असं स्वागत झालं। उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडल्यानंतर भाऊसाहेब वागचौरे म्हणालेत की त्यांना आपल्या लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सहभागी झालेत। मिळालेला निधी त्यांनी खर्च केलेला नाहीये असं माध्यम दाखवत आहेत। असं विचारलं असता खासदार भाऊसाहेब वागचौरे म्हणालेत की मला मिळालेला सर्व निधी मी खर्च केलाय। आतापर्यंत मी 2 वर्षांमध्ये 29 कोटी रुपये खर्च केले आहेत। 300हून अधिक प्रकल्प पूर्ण देखील केले आहेत। साहेब, तुम्ही उद्धव ठाकरे साहेबांना सोडून शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला, काय कारण होतं याचं? मी मागच्या वेळेला आपल्याला याबाबत सूचित केलेलं आहे की आदरणीय उद्धव साहेबांचे सोडून जाण्याचं महत्त्वाचं कारण मी मागे सांगितलेलं आहे आणि आदरणीय शिंदे साहेबांच्या पार्टीमध्ये गेलो म्हणजे का गेलो याची पण कारणमीमांसा केलेली आहे। खऱ्या अर्थानं मला सांगायला हवं की जे काही माझ्या मतदारसंघामधले प्रकल्प आहेत, मग नदीजोड प्रकल्प असेल, त्या नदीजोड प्रकल्पामुळे जी गोदावरी खोरं, मुळा खोरं किंवा इतर जे काही पाटपाणी आमच्या मतदारसंघाला यायला पाहिजे, नव्यानं नदीजोड प्रकल्पामध्ये जे 115 TMC पाणी येऊ घातलेलं आहे, यापैकी बराचसा हिस्सा हे सर्व पाणी बहुतांशी पाणी माझ्या मतदारसंघातून जाणार आहे आणि या विषयासाठी मी 9 ते 14 खासदार असताना हे पश्चिमेकडे जाऊन वाहून जाणारं समुद्रामध्ये पाणी हे अडवण्याची गरज ही त्यावेळेस प्रतिपादन केलं आणि त्याला आता केंद्र सरकार, राज्य सरकारने जोरदार समर्थन दिलेलं आहे आणि तो प्रकल्प सध्या 8 प्रकल्प येऊ घातलेला आहे आणि या सर्व प्रकल्पाचं पाणी माझ्या मतदारसंघाला मिळण्याच्या दृष्टीनं विषय असेल। अनेक विषय असे, हा माझा मतदारसंघ खऱ्या अर्थानं धर्माचा मतदारसंघ, इथे शिर्डीचे साईबाबा आहेत, इथे शनी शिंगणापूर आहेत, इथे महाभारत, इथे रामायण आहे, इथे अनेक विषय असे आहेत की इथे महामार्ग आणि रस्त्यांची अत्यंत टंचाई आणि विवंचना आहे आणि म्हणून या भागातला सर्व ही माझी तीर्थक्षेत्र खऱ्या अर्थानं रस्त्याचं जाळं होऊन विंडी गेली पाहिजे आणि रस्त्याची सर्व तीर्थक्षेत्र जोडली जातील या दृष्टीनं देखील माझे प्रयत्न असणार आहेत। त्याचप्रमाणे हा महामार्गाचा विषय झाला, रेल्वेचा विषय झाला, त्याचप्रमाणे अनेक जे काही इतर पॉलिसीचे जे काही विषय आहेत केंद्र आणि राज्य सरकारच्या क्षेत्रामध्ये, तीर्थक्षेत्राचा विकास झाला, मुळा नदी, गोदावरी नदी, प्रवरा नदी अशा अनेक नद्यांचे प्रवाह माझ्या मतदारसंघात, ते नदी संवर्धनाचे प्रोजेक्ट असतील, अशा अनेक गोष्टीसाठी खरं म्हणजे जे पॉलिसीच्या विषयामध्ये मला निधी मिळणं गरजेचं आहे त्यासाठी मी खऱ्या अर्थानं वंचित आहे आणि या निधीच्या प्राप्तीसाठी केंद्र सरकारची, राज्य सरकारची मदत व्हावी आणि म्हणून खऱ्या अर्थाने प्रकल्प मार्गी लावावे। जनतेची मागणी आहे, जनतेचा मला या दृष्टीनं अट्टास होता, मागणी होती आणि या मागणीच्या पूर्तीसाठी जाण्याची जी गरज आहे ती आपल्यासमोर ठेवलेली आहे। सगळीकडे सगळे तुम्ही सोडताना सांगताय निधी भेटला नाही, पण असं पण आरोप होत आहे का तुम्ही निधीचा वापर केला नाही खासदारांनी? त्यांची काहीतरी मी ऐकलं आहे की काहीतरी इलेक्ट्रॉनिक चॅनलवर जी काही माहिती दिली ती अत्यंत निखलास, खोटी, चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे। कुणीतरी यंत्रणेने कुठून तरी ती माहिती घेतली आणि ती दिलेली आहे। प्रत्यक्ष त्याने जिल्हा जे काही शासन आहे तिथे किंवा आमच्याकडे जे काही आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे त्याच्याशी त्यांनी शहनिशा करायला पाहिजे होती, ती शहनिशा करून त्यांनी ती बातमी द्यायला पाहिजे होती। आता आम्हाला 24-25ला निवडणुका झाल्या, 24-25 आणि 25-26 या 2 वर्षामध्ये आम्हाला दर वर्षाला मिळतो खासदार निधी 5 कोटी। 2 वर्षाला जो आम्हाला निधी मिळालेला आहे तो निधी विचार करता त्यातला जो मंजूर निधी आहे तो जवळजवळ आम्ही 7,71,00,000 खर्च केलेला आहे आणि मिळालेल्या रकमेमधून 8,55,00,000 रुपये आम्ही मंजूर केलेले आहे आणि यामधून आम्ही 134 कामं घेतलेली आहेत। 134 पैकी 122 कामं ही मंजूर झाली। मंजूर म्हणजे प्रमाण मिळाले, प्रशासकीय मान्यता मिळालेली, जी यंत्रणा आहे व बांधकाम खाते तिनं याला मान्यता दिलेली आणि ती कामं आता प्रगतीपथावर आहे। मग मला सांगा की या 2 वर्षामध्ये जो पैसा आला तो पैसा आम्ही पूर्णपणे खर्च करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यानंतर आता 5 कोटी आम्हाला मेमध्ये मिळाले आहेत
मेमध्ये राहिले 5 खर्च. आमचं जो नियोजन आहे आचारसंहितेमुळे आम्ही हे केलं नाही, ते 5 कोटी आता मी चालू वर्षासाठी आम्हाला खर्च करायचे आहेत, ते आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या माहितीसाठी येतो की जिल्हा GPDC जे आहे त्या GPDCमधूनही आम्हाला 2 वर्षामध्ये जवळजवळ 19 कोटी रुपये आम्हाला मिळाले आहेत. आणि त्यामध्ये देखील आम्ही जवळजवळ 264 कामं हाती घेतलेली आहेत. म्हणजे ही 264 कामं आणि ही 134 कामं म्हणजे 386 कामं माझ्या मतदारसंघात मी सुरू केलेली आहेत. आणि जवळजवळ 27 कोटी रुपये या कामासाठी उपलब्ध झाले आहेत, खर्च केलेले आहेत. शिंदे साहेबांनी काही शब्द दिला आहे तुम्हाला? शिंदे साहेबांनी सांगितलं की जे प्रकल्प आहेत, जो काही निधी आहे मतदारसंघासाठी तो निश्चितपणे उपलब्ध करून देण्यासाठी मी आपल्याबरोबर असेल. आणि निश्चितपणे तसं त्यांनी आश्वासित तर केलेलंच आहे. आणि एक ते केंद्र सरकार आणि राज्य सरकारची अलायन्स पार्टी असल्यामुळे निश्चितपणानं त्याने दिला भरोसा तो घेऊन आम्ही पुढे वाटचाल करतो. सिंहस्थ कुंभमेळा आगामी वर्षामध्ये, पण शिर्डीला तीर्थक्षेत्राला जे जोडणारे रस्ते महत्त्वाचे ते पूर्वी बायपास म्हणून वापरले गेलेले, पण त्याला निधीच झालेले नाही. त्याच्यामध्ये नाही, ती मागणी आता आपण त्यांच्याकडे देणार आहोत, राज्य सरकारकडे. केंद्र सरकार ही मागणी मी लोकसभेत असताना उचललेली आहे. परंतु आता आमची आता एसटी स्थावर झाल्यानंतर आम्ही पहिली ही मागणी नोंदवणार आहोत या रस्त्यांना किंवा ज्या पद्धतीनं. कारण ज्यावेळेला हा सिंहस्थ संपतो त्यानंतर याला जो कुंभमेळा संपतो त्यानंतर ही जी साधू मंडळी सगळी ती माझ्याच मतदारसंघाची म्हणजे साईबाबाच्या दर्शनाला असेल, अनेक जी इथं मंदिरं आहेत म्हणजे गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ किंवा जी संतांची जी मंदिरं आहेत, अगस्ती ऋषी असेल अकोल्याला किंवा आमच्या कोपरगावला अनेक अशी काही म्हणजे त्याची नावं किती घ्यावी किती सांगावी. पंढरीनाथ पगार, C24 तास, शिर्डी.